देवाची पूजा केली का आणि अमर आपल्या देवांना हो मी केली. श्री गणपतीच्या मूर्तीसमोर भक्तिष्टांत समाधी पाठावर बसून पूजेला प्रारंभ करावा. प्रथम केशवाय नमः, केशवाय नमः, नारायण नमः, नारायण नमः, माधवाय नमः, हा माधवाय नमः, माधवाय नमः, अशी नावे म्हणून त्यातील प्रत्येक नावाच्या वेळी युद्ध असे आचरण करावे. हातावर पाणी घ्यावे. तुझं पण आलं पाहिजे. तुझा आवाज आला हातावर पाणी घेऊन पाडायचंय. केशवाय नमः, दोघं केशवाय नमः, फरक आहे दोघांत. नारायण नमः, माधवाय नमः, काय रे? ऋषिकेशाय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, दामोदराय नमः, नरसिंहाय नमः, नरसिंहाय नमः, अच्युताय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, उपेंद्राय नमः, हरे नामाय नमः, हरे नामाय नमः, श्री कृष्णाय नमः. नंतर हातावर अक्षता घेऊन हात जोडावे व पुढील मंत्र म्हणावे. श्री महामंगणपते नमः. मी म्हणते तुम्ही नुसतं ऐका. श्री गुरुभ्यो नमः, सरस्वते नमः, वेदाय नमः, श्री वेदपुरुषाय नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, श्री पुरंदराभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, मातृपितृभ्यां नमः, कालकामपरशुराभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. अविघ्नमस्तु. अभिष्टार्थ सिद्धार्थ पूजितो या सुरासुरी. श्री विघ्नहरस्ते नमः, श्री गणपदीपाय नमः, सर्वेश्वररब्धकार्येषु प्रयत्रिभुवनेश्वरः, देवदिशान्तु सिद्धि ब्रह्मशान जनार्दना. श्री भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञान प्रवर्तमानस्य आद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री शाश्वत वाराहकल्पे वैवस्वरं मन्वन्तरे अष्टविंशतितमे युगचष्टिके कलियुगे कालकथनचरणे जम्बूद्वीपे भरतवर्ष भारतखण्डे दक्षिणपथे इषुपतरामक्षेत्रे बौद्धं वतारे दण्डकारण्य देशे गोदावर्या दक्षिणे तीरे शालिवाहन शके. असे म्हणून हातातील अक्षता उजव्या हातावर घेऊन त्यावर पाणी घेऊन ते पाणी अक्षतांसह कामनात सोडावे. नंतर गणपतीच्या सोंडेत घालायचे. तिकडनं जातात त्याच्यानंतर घालून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ सूर्यवर्णं गुरु विघ्नदेव सर्वकार्येषु सर्वदा श्री महागणपते नमः. असा मंत्र म्हणून तुम्ही इकडे कॉन्सन्ट्रेट करा. असा मंत्र म्हणून गणपतीचे स्मरण करून भक्तिपूर्वक नमस्कार करावा. मग पूजेसाठी जो थंड पाण्याने भरलेला तांब्या घेतला असेल त्याला उजवा हात लावून पुढील मंत्र म्हणावा. तिथे भरून ठेवा. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रस्य माशिते मूले मद्रासितो ब्रह्मा मध्ये मातृगणां स्मृता चक्षुषु सागरा सर्वे पावसुंदरा नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन्नं नित्यं कुरु. कलशदेवताभ्यो नमः. सर्व पदार्थ गंधपुष्पार्थं समर्पयामि. असं मंत्र म्हणून त्याला गंध लावायचा. गंध लावा, अक्षता लावा आणि पुष्प व्हायचं. हा नाही, गंध अक्षता पुष्प. अक्षता पण झाल्या ना. मग शंख पाहिजे. शंखाची पण पूजा करायची. शंख हा शंख घेऊन आपल्या फ्रंट यार्ड मध्ये. यू नो व्हॉट शंख इज राईट. हळूच एक उचल. सापदीप असेल किंवा काही असेल तर क्लीनेस्ट वन. गो वाट्या ठेवून द्या. रांगोळी पाठताना खाली. आता तो कोणत्या घंटाची करून घेतो पूजा.
नंतर आगमार्थं तु देवनाम गमनार्थं तु रक्षाक्रम पूर्वे गटरागवत गंधगाय घंटे देवे नमः सकल पूजन पूजार्थ गंध पुष्पार्थ समर्पयामि. आता टाकायचं नको राहू दे, ते गणपतीचं टाकायचं. हा, असं करून गणपतीला घंटेला गंध अक्षता पुष्प व्हावे आणि घंटा वाजवावी. अक्षता माऊसला सहाला आता याच्यानंतर दिव्याला लावायचं सगळं. भो दीप तेच तिन्ही वस्तू गंध आणि ते भो दीप ब्रह्मस्वरूप ज्योती श्याम प्रतिरज्ञा आरोग्यम देवी पुत्रांची आणि सर्व सर्वांशी दीप देवताय नमः सकल पूजार्थ गंधा पुष्पार्थ मदतयामी. असा मंत्र म्हणून लावलेल्या दिव्याला किंवा समईला अगंध अक्षता पुष्प व्हावे. समई तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूकडे ठेवावा. दिव्याची किंवा समईची वाट दक्षिणेकडे करून ठेवणे. दक्षिणेकडे नाही. नंतर आता आणला का रे शंकर राहिलाय ना जरा पुसून झाला गमातीच जाळी मुला करून तुम्ही करा मुला आहे का झालं बस एवढंच पाहिजे. हे काम झालंय तुझी टोपी पाहिला कधी मला टोपी काय शंकर चंद्र दैवत्वम पुष्पो वरुण देवता पुष्टे प्रजापतीश्वर झंगरे गण सरस्वती त्वं पुरां सागरोत्पन्नो विष्णुना विधृत करे नमिता सर्वदैवस्तु पाश्चात्यना नमस्ते. शंकर देवताभ्यो नमः सकल पूजार्थ गंध पुष्पं समर्पयामि. असा मंत्र म्हणून शंकाला गंध फुले लावून ये बस आमची करायला आवडला त्याला लावू असेल जास्त झालं. थँक्यू. बरोबर ना माझ्याकडे. That's the one I bought, the one that you wore last time. Oh, did it need that? Yeah, in Kansas. Oh, really? चला आधी लावला ना वाचा. अपवित्रः पवित्रो वा सर्वस्वतंत्रतोवप्या यस्मरते पुंडरीकाक्षं च ब्राह्मणधरं शुची पूजा द्रव्याన్ని संप्रक्ष आत्मनांची प्रसिद्ध. असा मंत्र म्हणून पूर्वी पूजा केलेल्या तांब्यातील पाणी पळीने काढून घ्यावे व ते फुलाने किंवा तुळशी पत्राने पूजा सामग्रीवर आणि आपल्या अंगावर शिंपडावे. त्याच्यातलं पाणी घे आणि त्या तांब्यातलं टाकलं त्याच्यात थोडं थोडं पाणी ते सगळे पूजा सामग्री सगळ्यावर शिंपडायचं थोडं थोडं. नंतर हेरंबाय नमः असा मंत्र असे म्हणून गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी माती आणली असेल अशी कल्पना करावी. तू मुखाय नमः असे म्हणून मूर्ती तयार केली अशी कल्पना करावी. नीट ऐका रे. आणि गणपतीची पूर्वी आणलेली मूर्ती पूजेसाठी सुशोभित आसनावर व्यवस्थित ठेवावी. यानंतर विसर्जनापर्यंत मूर्ती हलवायची नाही. नंतर गणेश मूर्तीच्या हृदयाला उभं राहून आपल्या उजव्या हाताच्या अंगठाने स्पर्श करून हृदयाला तिथेच म्हणतो तुमचं लक्षच नसतं. गणेश मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठाने स्पर्श करून आता मी प्राणप्रतिष्ठा करते म्हणजे त्या मूर्तीमध्ये जीव येईल असेल. प्राणप्रतिष्ठा अस्तेन प्राणाय प्रतिष्ठितुम अस्ते प्राणाय शोधितुम अस्ते देवात्मचार्य माम हेतुश्च कंचन रक्ता येथे फार मोठे होते. वाश्यम कोदंड भिक्षुवर्तम गणेश पुष्यम गणच प्राणम विभ्रन्नास कल्पालम प्रेमेन दलिता पिनव
षोष्ठ देवी बालकर्णवर्णी भवंतु सुखकारी प्राणशक्ती पराना. हे प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणून एका दुर्वेने किंचित तूप घेऊन ते देवाच्या नेत्रांना लावावे. तिची हे आहे दुर्वा आणि तूप इथे आहे याच्यामध्ये समोर आपल्या दिव्यामध्ये ते देवाच्या डोळ्यांना लावायचं. तूप खाली आहे त्याच्यात नाही त्याच्यात तेल आहे. हे जरासे घे त्याला आणि देवाला लाव. लावावे. मूर्तीमध्ये देवत्व आल्याची श्रद्धापूर्वक कल्पना करावी आणि गणपतीच्या चरणावर गंध अक्षता फूल अर्पण करून नमस्कार करावा. गंध लाव देवाला कपाळाला आणि देवाला व्हायचं. श्री गणपती समोर हात जोडून पुढील प्रमाणे ध्यान मंत्र म्हणावे. म्हणून मी म्हटलं त्याला तू बॅलन्स टॉवेल लॉन्ड्री रूम मध्ये पुसायची टॉवेल असतात. How many things are gonna fall? How many things are gonna fall? It's very close. बस जरा दाब आता खाली बसायचं आणि आता गणपती समोर हात जोडून गणपती समोर हात जोडून पुढील प्रमाणे ध्यान मंत्र म्हणावा. आता गणपतीमध्ये हे आलेले प्राण आलेला आहे त्यामुळे आता गणपतीचं जे आपल्या पूजा करायची त्याची. एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशां कुशधरं देवं ध्यायते सिद्धिविनायकं ध्यायगजाननं चतुर्भुजमहाकायं दन्ताक्षमापालं मोदकसक्तं सुधातं विनायकं सिद्धिविनायकाय नमः ध्यायामि. याप्रमाणे हात जोडून गणेशाचे ध्यान चिंतन करावे आणि एक फूल अर्पण करावे. अवायामी विघ्नेश सुरराशुपतिपुरा अनाथ सर्वज्ञ पूजार्थम गणनायका श्री सिद्धिविनायक नमः. आता करायची नमः असा मंत्र म्हणून आता याचीच पूजा करायची. अक्षता व्हायचे त्याला. नंतर श्री विचित्र रत्न चित्तम दिव्यासनं सयुक्तं सर्व सिंहासनं चारु गृहाण सुरपूजितं श्री सिद्धिविनायकाय नमः आसनं समर्पयामि. असा मंत्र म्हणून गणपतीच्या आसनाच्या ठिकाणी अक्षता व्हावी. नंतर गणपतीच्या पायावर पाणी घालायचं आणि एका पळीमध्ये चमच्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये गंध टाका थोडी सुपारी ठेवायची त्याच्यामध्ये थोडं पुष्प टाकायचं आणि गणपतीच्या पायावर घालायचं आणि नंतर मग गणपतीच्या हातावर ते आपण हे केलं ना पंचामृत ते टाकायचं. दद्याज्यं मधुसयुक्तं मधुपर्कमह्यात्मं गृहाण सर्व लोकेश नमस्ते श्री सिद्धिविनायक नमः मधुपर्कं समर्पयामि. असा मंत्र म्हणून कळीभर पाण्यात दही तूप मध घालून ते गणपतीच्या हातामध्ये घालायचं. नंतर विनायकानं वसिष्ठं श्रीभुजं गणपती शुद्धकोदेन तोयेन शीघ्रमातुलं ठेवून श्री सिद्धिविनायकाय नमः आचमनं समर्पयामि. असा मंत्र म्हणून गणपतीच्या उजव्या हाताला आचमनासाठी पाणी घालावे. उजव्या हाताला गणपतीच्या म्हणजे आजूबाजूच्या पाणी घालायचं. गंगा आता गणपतीला त्याच्या पूर्ण अंगावर पाणी टाकून त्याला आंघोळ घालायची गणपतीला. आता त्याच्या अंगावर आता खरं दूध दाणे वगैरे पण ते सजवून एक पंचामृत आणि परत त्याच्या आंघोळ घालून टाकायचं. आणि नंतर मग साधं पाणी टाकायचं गणपतीच्या अंगावर. झाडाला टाक कचऱ्यात नको टाकू. बाहेरचं पाण्याने आंघोळ टाकायचं. जास्वंदीची फुलं पण आणायची. नंतर गणपतीला
गणपतीला तर आहे नाही, ते मायक्रोवेव्ह म्हणते बाथरूम मध्ये असेल ना आहे ना. सेविंग क्लीन आहे ना. गणपतीला आंघोळ घातल्याच्या गणपतीला सुगंध तेल वगैरे लावून पूजेला सुरुवात करायची आता. अजून सुगंधी उठणे लावायचं तेच टाकायचं. नंतर चमच्यामध्ये पाणी घेऊन ते थोडं गरम करायचं. नाही चालेल मारून दे. चमच्यामध्ये पाणी घ्यायचं ते थोडं गरम करायचं त्याच्यावर धर आणि परत गणपतीच्या अंगावर टाकायचं. परत गणपतीला अक्षदा फुले घ्यायचे. अक्षदा पण घ्यायची. उदबत्ती लावून गणपती पुढे उदबत्ती ओवाळायची. लावली तिथे असं म्हणून उदबत्ती लावून गणपती समोर श्री सिद्धिविनायक नमः धूपम समर्पयामि. नंतर दीपम समर्पयामि दिव्याने ओवाळायचं. प्राणाय नमः नंतर पूर्वी स्नान घालताना उरलेल्या पंचमृताचा नैवेद्य दाखवावा. तो दाखवताना माहिती ना नैवेद्य कसं दाखवायचं आपण पंचमृताचा नैवेद्य. प्राणाय नमः तुम्ही म्हणायचंय. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः असे मंत्र म्हणावे. नंतर उत्तर पोषणम समर्पयामि हस्त प्रक्षालनम समर्पयामि मुख्य प्रस्थानम समर्पयामि असा मंत्र म्हणून पाणी सोडायचं. एका फुलाला गंध लावून ते अर्पण करायचं. जेव्हा पुढे विड्याची 2 पाने तर विड्याची 2 पाने नाही 3 पाने ठेवायची. विड्याची 2 पाने त्याच्यावर सुपारी ठेवून दक्षिणा ठेवून तिथे पैसे ठेवलेले. जेव्हा ते गणपतीला मागे करून दिले बरं ठेवा त्याच्यावर पाणी सोडायचं. शेषोपचारार्थम नमस्कारम समर्पयामि असे म्हणून गणपतीला नमस्कार करायचा. अनन्यपूर्व राधनेने सिद्धिविनायक प्रियतम नमः असा मंत्र म्हणून गणपतीला नमस्कार करावा. आता अभिषेक नमस्कार करा. आता गणपतीला अभिषेक करायचा. श्री निर्माल्यम विदुषम महाभिषेकम कुर्यात असे म्हणून गणपतीच्या अंगावरील पूर्वी वाहिलेली फुले काढून उत्तरेकडे ठेवावी. उत्तरेकडे म्हणजे ह्या बाजूला गणपतीच्या ह्या बाजूला फुले आणि त्याच्या अंगावर परत पाणी टाकायचं. गणपतीच्या अंगावर त्यावेळी म्हणायचे मंत्र वासुदेव जगन्नाथ भवन्तु विद्याय नमः वरुणापवनेश्वर धनं शिवः ब्राह्मणा सहिता सर्वस्वे उत्पला पांतु ते सदा. अश्राणि सर्वस्वानि राजानो वाहनानि अमृतास्तुभ्यं शांती उत्कृष्टाशी याप्रमाणे मंत्र म्हणून अभिषेक झाल्यावर आचमनीयम समर्पयामि असे म्हणून देवाच्या हातावर पाणी घालावे. देवाच्या हातावर पाणी घालायचं. नंतर देवाला परत गंध अक्षदा परत सगळं टाकायचं. आता वस्त्रपूजा. आता आंघोळ आता त्याला शुद्ध केला तर परत तीच सगळी पूजा. दोन फुलं घालायची. आता ती आपण वस्त्र केली किती गेली ओली झालेली तिथेच टाकून आपण ते हा इथेच अरे गणपतीला 2 वस्त्रे असतात. इथे कासवाची तयार केलेली कुंकुमयुक्त वस्त्र घालण्याची पद्धत आहे. नंतर गणपतीच्या असा मंत्र म्हणून गणपतीतील यज्ञोपवीत जानवे घालायचे. आता सिद्धिविनायकाला उपवस्त्रात यज्ञोपवीत समर्पयाचे म्हणून जानवे घालायचे. उजव्या खांद्यावरून डाव्या खांद्याखाली उजव्या हातावर
त्या डाव्या हाताच्या त्या बाजूला करायचं साईडला. नंतर गणपतीला अलंकार अर्पण करायचे. आपण बोललो अलंकार नसतात असं म्हणून गणपतीला अक्षता घ्यावे. अक्षता म्हणतात गणपतीला. आणि करंगुरीच्या बोटाने असं बोटाने गंध लावायचे. पुढे ना बोटाने गणपतीला गंध लावायचा. बेंदूर नाही गुलाल नाही सुंदर आणि गणपतीला आता सगळी फुलं थोडं एक एक पान व्हायचं नेहमीपर्यंत. माल्यादिनी सुगंधिनी माल्यादिनी वे प्रभवा मया कृदाने पुरुषार्थम पुष्पाणि प्रतिगृहीतम सर्वरिक्तम कुसुमश्च कर्तयास्ते विद्याचनायमा पुष्पाणि समर्पयामि असा मंत्र म्हणून अनेक प्रकारची फुले गणपतीला व्हावी. गणपतीला दुर्वा अर्पण करताना त्या दुर्वांची आगळे आपल्याकडे करून दुर्वा द्या ना त्याची आग्रह म्हणजे टोकं आपल्याकडे करायची बॅग ठेवतो गणपती बाप्पाकडे त्या जास्त. नंतर अक्षता घ्याव्या आणि गणपतीच्या पायापासून मस्तकापर्यंत प्रत्येक अंगावर क्रमाने पुढील एक एक मंत्र म्हणून त्या घ्यायचा. गणेश्वराय नमः नाही तुझ्याकडे आग्रह नाही आग्रह म्हणजे पुढची पेट. गणेश्वराय नमः सगळं डोक्यापासून काय आपण का पादव पूजयामि श्री विघ्नराजाय नमः जानन पूजयामि आस्वाय नमः औरू पूजयामि हिरंबाय नमः पती पूजयामि कामसुरी नमः नदी पूजयामि लंबोदराय नमः उदरं पूजयामि गौरीशुकाय नमः स्तनो पूजयामि गणकाय नमः हृदयं पूजयामि शूलकर्णाय नमः कंठं पूजयामि स्कंदाग्रजाय नमः म्हणजे खांदे स्कंदो पूजयामि पाशहस्ताय नमः हस्तानां पूजयामि गजवस्त्राय नमः वक्त्रं पूजयामि विघ्नहर्ष ललाटं कपाळ पूजयामि सर्वसर्व नमः क्षीरं डोके पूजयामि गणाधिपाय नमः सर्वांग पूजयामि असे मंत्र म्हणून गणपतीला 3 पाने अर्पण करावी. आता श्री सर्वज्ञ सर्व लोकेश त्रैलोक्यति विरापः गृहाणं मंगलं दीपं रुद्रं प्रिय नमस्ते ते सिद्धिविनायक नमः दीपं समर्पयामि असा मंत्र म्हणून निरांजन लावून घंटा वाजवितो वाळावे. तुला झालं काय म्हटलं मी निरंजन किंवा तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला. नंतर देवाला असा मंत्र म्हणून गुळ खोबरे मिठाई वगैरेचा नैवेद्य दाखवा. अजून नैवेद्य ते नंतर आहे. प्राणाय नमः अपनाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः मिरची तेलात मिरची टाकायची आणि धान्याची हो ना बरोबर खिचडी सारखी करायची. हो नाही खिचडी करायची का आमटी करायची ना भात आणि आमटी करायची मग भात आमटी हा तुपामध्ये जिऱ्याची फोडणी द्या. ते नंतर आणून घेऊ ना बाप्पाला नैवेद्य दाखवलं तर मग खायचं. त्याला असं पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचं. आधी सगळे नैवेद्य दाखवते मग काढू. मोठी काचेची घेऊ तुझ्या बरोबर हो ताटाला लावायचं सुद्धा. असा मंत्र म्हणून एक फुल पण होतं. झालं व्हायला नाही हा झाला नाही.
असा मंत्र म्हणून आळा हे दर्शनी आता नारळाची पूजा करायची पूजेला तुझे नारळ कुठे गेले सांगायचं गेला का बरं? थोडं सरळ कर ना बस. नारळ आणि सगळ्या फळांवर असं थोडं थोडं पाणी टाकायचं गंध अक्षता लावायचं सगळ्या फळांना आणि त्या नारळाची पण पूजा नारळाला असं गंधाची बोट लावून लावलं का आणि आता नैवेद्याचा पण दाखवायचा गणपती 21 मोदकांचा पण दाखवायचा तुम्ही ते सगळ्या फळांना लावा मी मंत्र म्हणते इकडे बीजा पुरस्कुल जगतपत्करी फलम नारिकेल फलम दव्य ब्रुवाण गणनायका इदं फलम मया देव स्थापितं पुरस्कृत तेन सुफला भक्ती वचन जन्मानि श्रीविद्येला नमः नारद सगळ्या फळांवर फुलं पण माहिती अक्षता पण टाकायचं आणि आता मध्यभागी हे ठेवायचं मोदकाचं ताट त्याची पण सगळी अशीच पूजा करायची असा मंत्र म्हणून गणपतीला 21 मोदकांचा महानैवेद्य त्यावेळी प्राणायाम वगैरे म्हणतो एक विशेष संख्याकान मोदकान याच्यावर ठेवतो द्रुत Hold it tight with both hands. 21 मोदकांचा ठेवायचा 21 संख्यांकान मोदकान धृतपानाचा नैवेद्यम सपदम दद्यम पाण्याचा हळद कुंकू तांदूळ सुद्धा टाकायचे फुलं व्हायची देवावर आपल्या मोदकावर पण त्यावेळी प्राणायाम असा मंत्र म्हणायचा एक जास्वंद ओके हा गणपतीला विडा घ्यायचा फलम महादिव्यम नागवल्यम समर्पितम कर्पूरस्तांबूल्य सतीरूप मंत्र म्हणून गणपतीला विडा अर्पण करावा किंवा गणपतीची विडा जीवन घालायची असं आणि नंतर गणपतीला दक्षिणा व्हायची तुम्ही पैसे ठेवले हिरण्य गर्भम गर्भस्थम हेन बीजम विपासतो अनंतकान्यकरदम परिशांतीं प्रयश्चिते श्री सिद्धिविनायकाय नमः हे टाका पडतील लागतात पूजेला टाका असा मंत्र म्हणून यथाशक्ती महादक्षिणा गणपती समोर विड्याच्या पाण्यावर ठीक आहे विड्याच्या पानावर ठेवा पैसे देवाच्या पुढे ठेवायच्या हातात आणि त्याच्यावर यथाशक्ती गणपतीच्या विड्याच्या पानावर ठेवून दक्षिणेवर पाणी सोडावं त्याच्यात पाणी टाकायचं देवाला दिले असतो नंतर 21 दुर्गा घ्याव्यात त्यावेळी प्रत्येक दुर्वा याप्रमाणे झाल्या आपल्या पूर्ण पण फक्त त्या दुर्वांना एकदा हात लावून दे आणि मी हा मंत्र म्हणतो ऐका गणाधिपाय नमः दुर्गार्थम समर्पयामि उमापुत्राय नमः दुर्गा युद्धं समर्पयामि अघनाशानाय दुर्गं युद्धं समर्पयामि विनाशाय नमः दुर्गां युद्धं समर्पयामि ईशपुत्राय नमः दुर्गा युद्धं समर्पयामि सर्वसिद्धिप्रदाताय नमः सर्व युद्धं समर्पयामि एकदन्ताय नमः दुर्गा युद्धं समर्पयामि शिवभक्ताय नमः दुर्गा युद्धं समर्पयामि आकुवानाय नमः दुर्गा युद्धं समर्पयामि कुमारगुरुवे नमः दुर्गा युद्धं समर्पयामि याप्रमाणे गणपतीला दुर्वा अर्पण कराव्या तर आता अजून एक दुर्वा हातात घ्या आहे का तुझी खालची एक दुर्वा हातात घ्या गणाधिपनमस्तुस्ते उमा पुत्रनाशाय विनायकेश पुत्रेकी सर्व सिद्धिप्रदाताय एकदन्ते सर्वश्री तथा भक्तवान कुमार गुरुवे नित्यम पूजनाय प्रयत्नता सिद्धी विनाशाय नमः दुर्वा मेकम समर्पयामि असे म्हणून ती एक दुर्वा गणपतीला अर्पण करावी चंद्रादित्य चिकरणी विद्वज्ज स्वमेव सर्वैजासि अर्पितं प्रतिगृहीतं श्री सिद्धिविनायकाय नमः महान निरांजन दीपयन समर्पण असा म्हटलं म्हणून गणपतीला पंचाक्षरी ओवाळी किंवा त्यावेळी काळवाती तयार केली असतात त्या लावून त्यावेळी आपला दिवा ओवाळून हा तो दिवा ओवाळून आणि आता कापूर लावून ते कापूर आहे ना त्याच्यामध्ये कापूर लावून तो ओवाळायचा तो पेटवायचा कापूर ताटामध्ये वाटीत आणि ते ओवाळायचं ताटातच बसतो पूर्णेश्वर विशाल सर्व विश्वफल पदार्थ प्रदक्षिणांकरोमि त्वां सर्वान् कामाय प्रश्न श्री सिद्धिविनायकाय नमः प्रदक्षिणां समर्पयामि काढू नका झालं कपूर ओवाळला देवा भोवती ओवाळला अच्छा नमस्ते गणपतीच्या उद्या वगैरे
आता साष्टांग नमस्कार घालायचा देवाला. Come on, guys. 1 3 5 किती घालणार? चला नमस्कार करा नीरू. Good. Right now, good. विघ्नेश्वरा नमस्ते देव देवश्चे नमस्ते गणनायक श्री विनायकाय नमः नमस्कारान समर्पयामि नमस्ते विघ्न सर्वस्वे नमस्ते इच्छित पत्रदम असा मंत्र म्हणून नमस्कार घालायचा. नंतर खाल्याच्या ठिकाणी मांडी घालून बसा, शिकून बसा आणि हा मंत्र म्हणून देवाचे नामस्मरण मनामध्ये डोळे बंद करून देवाचे नामस्मरण करायचं. विघ्नेश्वर विशालक्ष सर्वाभिष्टप्रद प्रदक्षिणां करोमि त्वां सर्वान् कामान् प्रयच्छति श्री सिद्धिविनायकाय नमः प्रदक्षिणां समर्पयामि. गणपती समोर सावकाश उभं राहून भोवती प्रदक्षिणा करायची. 3 प्रदक्षिणा करायच्या. Stand up, guys. Stand up. आणि then प्रदक्षिणा. उजवीकडनं ना प्रदक्षिणा? उजव्या हाताने प्रदक्षिणा 3 करायच्या. 1 2 that's it. Stop. देवापुढे फुलं व्हायची. चौघांना एक पकडून Take one petal. आईला दे. Yeah, good. Come here, guys. Come around. मंत्र म्हणून ओंजळीमध्ये फुले घेऊन ती गणपतीला वाहू. आणि आता मी आणि देवासमोर हात जोडून उभं राहायचं सगळ्यांनी. सगळ्यांनी देवापुढे हात जोडून उभं राहायचं. Right hand. गणेशत्वं प्रथम सकलं कुरु सर्वदा विनाशाय गणेशाय सर्व देवनमः पार्वतीचे विघ्नेश विघ्नेश्वर आवानंद आनंद ज्ञानमुक्त चला आता बघू. एक राहू दे. गुरु आता 3 वेळा अर्धे ठेवला तो गणपती. किंवा इथे मला ना लोकांची पूजा करायला असेल तर बरं राहू दे खाली ठेवा ना. तू आता त्याच्यावर कपडे खाली आपण असे ताटल्या स्टीलचे ताटल्या ठेवून बॅलन्स होते का तिथे पण. इथे झालं ना. आणि हे तर आपलं मेन ओवाळाचं दाखवलं इकडे इथे ठेवलं तरी चालेल. आता वाटा इथे खाली ठेवून गेले लोकांना खायचं. ताट देवाचं आरतीचं मागच्या वेळी मला सगळे लोक त्याच देवाला जातात. चालेल. डायरेक्ट कापून इथेच जाळू नका. त्याच्यामुळे ते जाळं झालं. आता इम्पॉर्टंट पूजा राहिली ना. पूजा करण्यासाठी ब्राह्मण आज आला तर त्या ब्राह्मणाची पूजा करायची. मी म्हणजे काय राहिलं ब्राह्मणाला सुशोभित आसनावर बसवावे. त्याच्या हातावर दक्षिणा द्यावी. ब्राह्मणाची पूजा कर. ब्राह्मणाची पूजा आहे ब्राह्मण. शी इज ब्राह्मण ना. person that reads out the puja is the असली का? like the priest. नाही आता करायची ना. ब्राह्मणाची पण पूजा करते. ब्राह्मणाची पूजा करायला सांगते आणि ब्राह्मणाला दक्षिणा द्यायला सांगते. तुझं जाऊ नको माझ्या बाप्पाचं तुझं समान आहे. Move back. पाया पड बाळा. शास्त्राला एक पैसा देऊन. नाही रे असू दे का शास्त्र म्हणून आपण तिथे देऊ. निर्या तुझा नमस्कार पाया पाहिजे. पडा. चल रे. पैसे ए भोजकाल ना आमच्या भोजकाल ब्राह्मण ना. Yes. अजून एक ते बाबांचं आणू का? पूजा झाली. आता फक्त 1-2 शब्द ऐकायचे फक्त जरा गणपतीचे महत्वाचे आहे. गणपतीची ती नावं मी सगळी बघणार आहे. विघ्नेश्वराय नमः, विश्वेश्वराय नमः, हिरण्यरूपाय नमः, ज्ञानरूपाय नमः, विश्वमूर्ते नमः, विश्वराधाय नमः, सामगाय नमः, मंत्रिणे नमः, पुराधीशाय नमः. इथे गणपतीची नाव आहे तेवढी. निर्गद्वाय नमः, अमोघ विक्रमाय नमः, पुण्याय नमः, क्रांतिदाय नमः,
विश्वेश्वराय नमः जगत्प्रभवे नमः सर्वात्मने नमः जगन्नाथाय नमः महाबाहुवे नमः अमृत विष्णुमाय नमः महाकालाय नमः अनुमाय नमः सर्वकाय नमः गजाय नमः गराय नमः अमेयात्मने नमः सनातनाय नमः प्रियाय नमः सुखधाराय नमः समस्तकाय नमः निरोगाय नमः निर्मलाय नमः कामदाय नमः देवबंधन कामरूपाय नमः देवबंधन कामकोशे नमः गजाननाय नमः धर्मदाय नमः सिद्धाय नमः श्रीपदे नमः मोहवर्जिताय नमः शीर्षकनाय नमः योगिताय नमः उमासुताय नमः एकदंताय नमः शरण्याय नमः सिद्धवेदाय नमः सिद्धाय नमः शिवाय नमः गणेशाय नमः गणनायकाय नमः विकासमय नमः अनुपूर्णाय नमः अनंताय नमः वेदिकाय नमः शुद्धविषाय नमः बालचंद्राय नमः शिवकृष्णाय नमः लीलासेविताय नमः परमसुंदराय नमः कमलाक्षाय नमः सुभद्राय नमः मूषकाधीशवाहनाय नमः दुर्गतुंडाय नमः अनंताय नमः वक्रतुंडाय नमः परमाय नमः योगध्याय नमः तपस्वन्ते नमः महागुरुवाय नमः सिद्धसेनाय नमः करुणाय नमः भगवते नमः विकटाय नमः हिंदीराजाय नमः भीमोदराय नमः गणाधीशाय नमः गणराज्याय नमः योगस्वरूपाय नमः सत्यकेतवे नमः कुमारगुरुवे नमः हिरण्यय नमः यागलेश्वरप्रभुवे नमः बालगुरुवाक्पुरप्रियाय नमः विश्वधात्रे नमः विनायकाय नमः पूर्णाय नमः विघ्नांधकाराय नमः संदुरवरदाय नमः विदुरे नमः विदुपादाय नमः सुरमणाय नमः मणिकुंडलमणिकाय नमः नीलाय नमः सर्वसूर्य नमः नित्याय नमः पश्चिमतीर्थाय नमः मंगलाय रत्नसिंहाय नमः आता सगळ्या आरती म्हणायच्या चला आरतीला चला सगळ्यांनी आरतीला काय मेसेज नाही आला का बाकीचा त्यावर तर सगळे गेला कधी ऑफर आम्हाला 4-25 आली आणि आपण काय म्हणतो की 4 4-25 ला तुम्ही एक्सपो मध्ये पण गेलो ना एक्सपोमध्ये गेलो मग एक्सपोने रिपोर्ट दिला 4 पॉईंट सांगितले ते रिपेअर केले आणि आता त्या आकडेवारी मधला कुठला that all has been before. I don't think you do. I don't remember the appraisal. The school is not to do appraisal. Appraisal before you give an offer. नाही appraisal विकत घेणारी पार्टी करते ना. अरे आता जरा मार्केट जरा हे झालंय. गेल्यावर ते आतमध्ये इन्स्पेक्शन हे ते करतात. That period is called त्याला काय करणार त्याचा काय फायदा आहे त्याला कमी गिराईक पटवून द्यायचं असेल ना त्याला आता मार्केट जरा थोडंसं दिलं झालं जरा उतरल्यावर बोलू काय विषयावर देवाच्या पूजेचे करू नका म्हणतात आरतीचं करायचं सांगितलं हे शेती जास्त अर्थ नाही आरतीची पुस्तकं मिळाली ना ही काही नाही अजून अजून काय